गुड मॉर्निंग शेतकरी मित्रांनो. आज आपण आलेलो आहेत मांडवगण फराटा या भागामध्ये. तर त्या गावातल्या आपण एका शेतकऱ्याच्या तोंडून आज आपल्या वेस्टीची जैविक खतं या शेतकऱ्यांनी वापरली होती. तर आपण त्यांना कसा रिझल्ट आलेला आहे हे आपण त्यांच्या तोंडून पाहूयात. त्यापूर्वी आपण एकदा प्लॉट पाहूयात. पूर्ण यांचा हा जो आहे हा ऊसाचा पूर्ण प्लॉट आहे. इकडे सुद्धा तुम्ही पाहू शकता की हा सुद्धा पूर्ण प्लॉट सरांचाच आहे. आणि या संपूर्ण प्लॉटसाठी सरांनी आपल्या वेस्टीज कंपनीची ऑर्गॅनिक जी खतं आहेत सगळे आपली ते टोटली ह्या पूर्ण प्लॉटसाठी वापरले आहेत. तर आपण थोडंसं त्यांच्याकडूनच ऐकूयात की त्यांनी कशा पद्धतीने खतं वापरले आणि काय रिझल्ट आलेलं आहे. सर्वप्रथम सर तुमचं नाव सांगा. माझं नाव श्रीराम दत्तात्रय चापळकर, राहणार मांडवगण फराटा. ओके. तर ही कोणती व्हरायटी आहे? 86-032. आणि हे खोडवा आहे का फ्रेश लागण आहे? खोडवा आहे. खोडवा आहे. बरं. तर तुम्ही याला वेस्टीची कोणकोणती खतं वापरलेत? वेस्टेजचे आपण सर्वच प्रोडक्ट वापरले आहेत. तुम्ही दाखवू शकता का? हो, एक दाखवा बरं. कोणकोणते वापरलेत, काय काय कसं वापरले? हे आपलं एग्रीह्युमिक हे आपण सुरुवातीला वापरलेलं आहे. हे कसं वापरलं तुम्ही याच्यात? हे आपण सुरुवातीला वापरलं खोडवेला. कसं म्हणजे वापरलं कसं म्हणजे टाकलं पाण्यात टाकलं का फेकून दिलं काय? नाही, सऱ्यांमध्ये सरांमध्ये टाकलं. ओके ओके. ही बॅग आहे सर, ही तुम्ही पाहू शकता. ही एक सरांनी याच्यामध्ये वापरलं. अजून काय दुसरं वापरलं? ते आहे आपलं वेस्टेजचं ॲग्री एक्वाजेल. ओके. त्याचं तर काम खूपच खतरनाक आणि हे प्रोडक्ट मला सर्वात जास्त आवडलेले. कारण की आपले 50% पाण्याची बचत आणि 40% खतांची बचत करते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या खर्चामध्ये खूप जास्त मदत होते. ही आहे ॲग्री एक्वाजेल आपल्या वेस्टीज कंपनी. 1 किलोचा पोडा येतो 1 एकरासाठी. खतरनाक रिझल्ट याचा आलेला आहे सर. आणि ह्याच्यासोबत हे सुद्धा वापरले का? हो, हे सर्वच वापरले. काय काय? नॅनोटेक वापरले, गोल्ड वापरले, गोल्ड आणि प्रोटेक वापरले. आणि प्रोटेक. ह्याची सर तुम्ही फवारणी केली होती की बेसर डोस दिलं होतं? बेसर डोस मध्ये दिलं होतं. हो सर्व. मग याचा कसा काय रिझल्ट आला जरा दाखव जरा आम्हाला. तुमचा ऊस बघूयात आपण. तर सर आपण थोडंसं क्लोज येऊ शकता. तर आपण ऊस पाहू शकता. हे जर पाहिलं तर आपण याचा फुटवा पाहा तुम्ही की किती फुटवा आहे, किती कांडे आले त्याच्यामध्ये बघा. जवळ दाखवा सर, या जवळ थोडं पाहू शकता तुम्ही. आणि हा किती महिन्याचा ऊस आहे? 3 महिन्याचा. 3 महिन्याचा ऊस आहे. आणि कलर पण तुम्ही पाहू शकता एकदम हिरवागार आहे. कुठेही त्याला कलर पिवळा वगैरे पडलेला नाही. एकदम फ्रेश, प्रत्येक पान फ्रेश आहे. आणि खतरनाक असा रिझल्ट याच्यामध्ये फुटव्यामध्ये पण जाणवलाय. आपण याची उंची जर पाहिली तर ॲव्हरेज आपण जर उंची पाहूया त्याची ॲव्हरेज 6 फुटापेक्षा जास्त गेलेले. आणि हा तरी कडवलं आहे. याच्यामध्ये आपण थोडंसं आज जर जाऊन पाहिलं तर याच्यामध्ये दिसेल आपल्याला की त्याच्यापेक्षा जास्त हाईट ही पाहू शकता. हाईट 7 ते 8 फुटावरती हाईट या ऊसाची गेलेली आहे. आणि खाली सुद्धा तुम्ही पाहू शकता की पूर्ण जमिनीमध्ये खाली जर पाहिलं तर माती पण पूर्ण भुसभुशीत झालेली आहे. कारण याच्यामध्ये सगळे आपले बेसर डोसमध्ये वापरलेले आपण प्रोडक्ट आहेत. तर सर तुम्हाला अजून एक माझा प्रश्न आहे की तुम्ही समाधानी आहात का तुम्हाला रिझल्ट आलेला? खूप समाधानी आहेत. कारण की ह्या प्रोडक्टचा एवढा जबरदस्त रिझल्ट आलेला आहे. त्यामुळे खूप समाधानी. तुम्ही किती वर्ष झालं ऊस करताय? कंटिन्यू म्हणजे 10 ते 15 वर्ष झालं. 10 ते 15 वर्ष. मग तुम्ही पहिल्यांदाच ह्या कंपनीची खतं वापरली? हो, पहिल्यांदाच. मग आतापर्यंत तुम्ही जी खतं वापरली ते वेगवेगळ्या कंपन्यांची असतील आणि आता हे समजा ही कंपनी आहेत, फरक काय वेगळं काय जाणवलं का आतापर्यंत म्हणजे जे प्रोडक्ट आपण रासायनिकचे वापरत होतो त्याच्यामध्ये एवढा रिझल्ट भेटत नव्हता की पीक आपल्या मनावर असं येत नव्हतं. बरं. आता जे आपण प्रोडक्ट वापरून जे बदल झालेला आहे तो मला खूप आवडला. अच्छा. अजून एक सर्वसामान्य शेतकऱ्यांचा एक प्रश्न आहे की जो बऱ्यापैकी खूप साऱ्या शेतकऱ्यांकडून येतो. तो म्हणजे बरेचसे शेतकरी असं म्हणतात की वेस्टीजची खतं खूप महाग आहेत आणि त्याच्यामुळे खर्च खूप आम्हाला होतो. तर त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? सर, हा प्रोडक्ट जर विश्वास ठेवला आणि जर हे प्रोडक्ट वापरले तर आणि ह्याचा रिझल्ट येऊन जे आपलं उत्पन्न वाढणार आहे ते दुपटीनेच आहे. खूप जबरदस्त आहे. आणि त्या उत्पन्नाचा आणि खर्चाचा काहीच वाटत नाही जेवढं उत्पन्न. म्हणजे उत्पन्न वाढल्यानंतर खर्च ऑटोमॅटिकली तुमचा कमी होणार आहे. म्हणजे खतांचा खर्च उत्पन्न पुढे काहीच नाही, खूप कमी आहे. मग असा जो रिझल्ट तुमचा आलाय ह्याच्यामध्ये आता पाहतोय आम्ही एकदम खतरनाक रिझल्ट आलाय. आणि किती एकर क्षेत्र आहे तुमचे? आपले 3 एकर क्षेत्र. 3 एकरासाठी तुम्ही सगळं वेस्टेजची खतं वापरली? त्याला बाजारातलं काय कोणतं खत वापरलं का? रासायनिक काहीच नाही वापरलं. एकही रासायनिक खत नाही रासायनिक वापरलेलं नाही. मग बरेचसे शेतकरी असे म्हणतात की रासायनिक खत वापरावं लागेल. मग तुम्ही तर काहीच नाही वापरतं पण तरी पण एवढा चांगला रिझल्ट आहे? हो, कारण फक्त याच्यावरती. कसं काय शक्य? कारण की रिझल्टच तसा आहे. आपण त्या प्रोडक्टवर विश्वास ठेवला आणि वापरली. तुमचं काय मत आहे मग बाकीच्या शेतकऱ्यांनी वापरलं पाहिजे का नाही? रासायनिकचं तर पूर्णपणे बंदच केलं पाहिजे. हे प्रोडक्ट 100% वापरले पाहिजेत. रासायनिक वापरलं तर काय होते?
त्याचा रिझल्टच येत नाही आणि आपल्या जमिनीची जे नापीक होत चालली आहे त्याच हा रिझल्ट आहे. Yes, जबरदस्त सर. तुम्ही सर्व शेतकरी मित्र ऐकू शकता तुम्ही की एका स्वतः शेतकऱ्यांनी आपल्या खतांचा रिझल्ट सांगितलेला आहे आणि त्यांच्या गावामध्ये आपण स्वतः या ठिकाणी मी आलेलो आहे आणि त्यांना फोनवरती आतापर्यंत सगळं मार्गदर्शन केलं आणि खतं कशी वापरायचे ते सगळ्या गोष्टी सांगितल्या आणि त्या पद्धतीने त्यांनी ते प्रोडक्ट यूज केले. ॲव्हरेज खर्च काय झाला हो तुमचा एकरी? झालं 7 ते 8 हजार रुपये. 7 ते 8 हजार रुपये तुमचा एकरी खर्च पूर्ण आपल्या ह्याच्यासाठी झाला. तुम्ही बेसळ डोसामधून दिला आणि तुम्ही सगळ्यांनी ऐकलं आणि स्वतः शेतकऱ्याच्या तोंडून सुद्धा ऐकलं की स्वतः शेतकरी पण खूप आहे आणि आपल्या डोळ्यासमोर रिझल्ट आहे संपूर्ण की ऊस क्वालिटी पण जबरदस्त आहे. सगळं तुम्ही इकडचं पूर्ण वावर पण पाहू शकता. हा सुद्धा पूर्ण वावर आहे आणि या साईडला पाहिलं तर हे सुद्धा पूर्ण वावर दोन्ही वावर मिळून टोटल 3 एकर त्यांचं क्षेत्र आहे आणि 3 एकर मध्ये लाजवाब रिझल्ट असं आलेलं आहे. तसं नक्कीच सगळ्या सांगाय का म्हणजे माझा एक अनुभव आलाय की आपले वेस्टेजचे प्रोडक्ट वापरले तर आपण बघू शकता की कुठेही ऊसाचं पान पिवळं झालेलं नाही आणि जे इथून मागं जे दुसऱ्या शेजाऱ्याच्या शेतकऱ्याचा आपण ऊस बघतोय ते लागवडीपासून ते मोठाले तुटे होईपर्यंत पिवळे पानं असतात. म्हणजे आपल्या वेस्टेजचे प्रोडक्टमधनं त्याला सर्व खतं औषधं त्यातनं मिळतात आणि त्याचं ते परिपूर्ण हरितद्रव्य तयार करत आहे. येस, जबरदस्त. म्हणजे अजून एक सरांना चांगला त्याच्यामधून एक्सपिरियन्स जाणवला. तर असंच एक सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की नक्कीच तुम्ही सुद्धा एकदा वापरून पहा आणि सेम जसे सरांना रिझल्ट आले तसे प्रत्येक शेतकऱ्याच्या पिकाला असेच रिझल्ट यावे. हेच आमचं मिशन आहे, मिशन विषमुक्त शेती. आणि या मिशनच्या माध्यमातून आम्ही असंख्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलो आणि जे शेतकऱ्यांना जे हवंय म्हणजे त्यांच्या पाणी जे शेतीसाठी लागणारं पाणी जे आहे त्या पाण्यामध्ये आपण 50% बचत करून देतो. उत्पन्नामध्ये ॲव्हरेज 25 ते 30% आपण वाढ करून देतो. शेतीसाठी लागणारं जे पाणी आहे की ज्याचा pH कसा असला पाहिजे तर ते सुद्धा एकदम न्यूट्रल pH करून आपण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवतोय आणि खतांमध्ये होणारा जो खर्च आहे तो देखील बचत होणार आहे आणि कमी खतांमध्ये कमी खर्चांमध्ये जर जास्त उत्पन्न जर तुम्हाला घ्यायचं असेल